चला तर आज आपण पाहूयात कर्नाटक हंपी येथील एक सुंदर असं विरूपाक्ष मंदिर, जे की कर्नाटक राज्यामधील खूप काही ऐतिहासिक स्थळाबरोबरच हे विरूपाक्ष मंदिर आणि त्याचा परिसर निश्चितच आपल्याला ऐतिहासिक माहिती देणार आहे आणि हे एक ऐतिहासिक स्थळ पाहताना आपल्याला निश्चितच आनंद होणार आहे। खूप पुरातन असे हे विरूपाक्ष मंदिर आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये पाहायला मिळते, जे की बाजार स्थळामध्ये हे त्या ठिकाणी ते वसलेले आहे। राजा कृष्णदेवराय यांनी स्वतःच्या अभिषेकादरम्यान या ठिकाणी गोपुडाचा निर्माण केलं होतं आणि हे मंदिर शिव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। याच मंदिराला पंपापट्टी या नावाने देखील ओळखले जाते। या मंदिराचा परिसर, मंदिराचा संबंध विजयनगरच्या साम्राज्याशी संलग्न आहे। हे मंदिर भगवान विरूपाक्ष आणि त्यांची पत्नी यांना हे समर्पित आहे। विरूपाक्ष हे भगवान शिवाचेच एक रूप मानले जाते। याच मंदिराच्या परिसरामध्ये अनेक देवी देवतांचे मंदिर आहेत, जे की या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहा, हे विरूपाक्ष ऐतिहासिक स्थळ विजयनगरची राजधानी हंपी येथे तुंगभद्रा नदीच्या काठावरती वसलेले आहे। हंपी येथील तीर्थयात्रा म्हणून हे मंदिर एक मुख्य मंदिर म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं। आजही हे मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीने इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभं आहे, जिथे भगवान शिवाची मनोभावे पूजा केली जाते। हे विरूपाक्ष मंदिर हे चुन्यापासून बनवलेलं आहे। असं मानलं जातं की भगवान विष्णूने या ठिकाणी राहण्यासाठी या जागेची निवड केली होती। या विरूपाक्ष मंदिरामध्ये एक भूमिगत शिव मंदिर असलेले आपल्याला पाहायला मिळते। मंदिराचा बराचसा भाग हा पाण्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या परिसरामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुढे गेल्यानंतर पाहूयात आपण। असं म्हटलं जातं की या मंदिराचा बराचसा भाग हा येथे असलेल्या पाण्यामध्ये सांगितला जातो की जेथे कोणीही पोहोचू शकत नाही। त्यामुळे या मंदिराच्या परिसरामध्ये किंवा मंदिरामध्ये तापमान अतिशय कमी प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाणवते। अगदी थंड गारवा असलेलं अतिशय रमणीय, प्रेक्षणीय आणि एक आध्यात्मिक मंदिर आपल्याला एक शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून हे पाहायला मिळते। पहा, आपण पाहत आहोत की समोर पाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या परिसरामध्येच हे विरूपाक्ष मंदिर हे स्थित आहे। भगवान शिवाचं हे मंदिर पर्यटकांना निश्चितच अगदी आकर्षित केल्याशिवाय राहत नाही। पहा, हा पाण्याचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय। इथे कोणीही पोहोचू शकत नाही। हंपीमधील हे ऐतिहासिक शिव मंदिर अतिशय आकर्षक आणि हंपीमधील एक सुंदर असं पर्यटन स्थळ, फक्त पर्यटन स्थळच नाही तर ऐतिहासिक स्थळ म्हणूनही या ठिकाणी बरेचसे पर्यटक या मंदिरासाठी कर्नाटकामध्ये भेट देण्यासाठी जातात आणि विजयनगरचं साम्राज्याच्या निश्चितच या विरूपाक्ष मंदिरावरून निश्चितच आपल्याला